नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी वाहतूक भत्ता संदर्भात कोणत्या कर्मचाऱ्यांना लागू आहे त्या संदर्भातला हा व्हिडिओ आज आणलेला आहे। चला आता व्हिडिओ आपण सविस्तर बघूयात। अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तरांतर्गत करार पद्धतीने कार्यरत दिव्यांग विशेष शिक्षकांना वाहतूक भत्ता लागू करण्याबाबत संबंधित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन 2000 ते 2001 पासून देशभरात चालू झालेली आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक 18/1/2002 च्या शासन निर्णयान्वये सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय हा शासनाने घेतलेला आहे व सदर अभियानाच्या अंमलबजावणीची जबाबदारी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांच्याकडेही सोपवण्यात आली। सदर संस्था ही सोसायटीज ॲसोसिएशन ऍक्ट 1860 व मुंबई विश्वस्त अधिनियम 1950 अन्वये पंजीकृत करण्यात आलेली आहे। केंद्र शासनाच्या सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षक या योजनांचे एकत्रीकरण करून सन 2018 ते 19 पासून केंद्रीय योजना समग्र शिक्षा योजना ही अंमलात आली आहे। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील शिफारशीच्या अनुषंगाने समग्र शिक्षा योजनेची पुनर्रचना ही करण्यात आली आहे। सदर योजनेचे केंद्र आणि राज्य हिस्साचे प्रमाण 60-40 असे आहे। सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणीच्या दृष्टीने मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांनी निर्गमित केलेल्या मॅन्युअल ऑन फायनान्शियल मॅनेजमेंट अँड प्रोक्युरमेंट 2004 मधील नियम 37 अन्वये सर्व शिक्षा अभियानांतर्गत पदांना मंजुरी देताना नवीन पद निर्मिती करू नये तसेच निर्माण केलेली पदे केवळ कंत्राटी अथवा प्रतिनियुक्तीने भरण्यात यावीत। सदर पदे भरल्यामुळे सोसायटी अथवा राज्य शासनावर कायमस्वरूपी दायित्व येता कामा नये असे त्यामध्ये नमूद केले। मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांच्या उपरोक्त नमूद मार्गदर्शक सूचनांच्या आधारे प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सेवा नियमावली 1994 नुसार व्यवस्थापनांतर्गत मंजूर असलेल्या पदांपैकी काही पदे ही प्रतिनियुक्तीने तर काही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात यावीत असे त्यात सुचवलेले आहे। त्यामध्ये महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद सेवा नियमावली 1994 मध्ये नमूद केलेल्या विविध प्रक्रियेचा अवलंब करण्यात यावा यामध्ये त्यांनी स्पष्ट केले। तसेच नमूद कार्यपद्धतीनुसार करार पद्धतीने नियुक्ती देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा दर 6 महिन्यांनी किंवा 1 दिवसाचा खंड देऊन सुरू ठेवण्यात आलेले आहेत। सदर कंत्राटी कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने मंजूर केलेल्या एक दराने त्यांना मानधने अनुज्ञेय असेल। समग्र शिक्षण योजनांतर्गत मानधन तत्वावर कार्यरत 6 जिल्हा समन्वयक, 52 विशिष्ट तज्ञ व समावेशित शिक्षक व 158 विशेष शिक्षक असे एकूण दिव्यांग 216 कर्मचारी यांना वित्त विभागाच्या दिनांक 20/4/2022 रोजी शासन निर्णयान्वये लागू करण्यात आलेला वाहतूक भत्ता लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे। तरी आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।